तू सिक्युरिटीला काय बोलते? काय? सर्वांनी मंडपामध्ये उपस्थित राहावे. जेवणाची वेळ झालेली आहे. पाहुण्यांनी जेवून घ्यावे. काही दिसत नाही समोर. सो व्हॉट्सअप ब्युटिफुल पीपल, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आय नो खरंच आपले ब्लॉग खूप लेट येत आहेत, बट आता असं होणार नाही. लास्ट टाइम पण मी बोललेलं, पण आता खरंच असं होणार नाही, कारण की आपण आतापासून कंटिन्यू ब्लॉगिंग आपली चालू करणार आहे. आणि आज अशा ठिकाणी चाललो आहे आपण, आपले जे लोकेशन आहे ती खूप म्हणजे तुम्हाला तिकडे गेल्यावर समजेल. आणि तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. आता आपली गाडी तर येते तिकडे, आता गाडीमध्ये जाऊन बसूयात. आपले मेंबर्स जॉईन होतील आपल्याला. सो तिकडे गेल्यावरती पुन्हा एकदा ब्लॉग चालू करूयात. काहीच तुम्हाला सांगतो, माझी तर मी लेट उठून सगळ्यांच्या पहिला तयारी झाली. मामी आणि मावशी अजून पण तयारी करतात आणि गाडी निघाली, गाडी येईल आता, तरी पण यांची तयारी होत नाही. यांना 12चा टायमिंग दिलेला, तरी पण हे अजून मेकअप वेकअप वेकअप हे बघितलं, नुसता मेकअप चालू आहे, काहीच नाही एवढा. काय ना काय विसरायची सवयच झाली. नुसते दरवाजा लाव चालू, लाव चालू. इथं एक काय माहिती कुठे किती तयाऱ्या करतात काय माहिती. तुमच्या गावात पाऊस आलाय? फिरायला चाललं ते पंचा विंचा घेऊन हातामध्ये ना, काय बोलायचं यांना. पण ते आपल्यासोबत येत नाहीत, त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडायचं आपल्याला. ते चाललेत, ते घरी चाललेत. त्यांना ऑफर दिलेली यायची, येत नाहीत. बरं जाऊ दे बरं. आणि तिकडे एन्जॉय करू ना, ते व्हिडिओ बघून त्यांना समजत. बुटांची हालत बघा, तुटलेली मस्त वेगळी बुटा. इथून इथं खाली उतरलो तो खराब झाली ना, पूर्ण वैतागलो आम्ही. एवढा वैताग आला ना, 5 मिनटं इकडे तिकडे इकडे तिकडे, अजून काय येत नाही. आता यांना आल्यावर सांगतो मी इकडे तिकडं. आता यांना बघा कसं करतो मी. आणि आता आपली ना गाडी आले. आता यांना काय बोलू काय ना, शपथ काय बोलणार आहे तुम्ही? आणि बघा काय वाटतं की नाही यांना खरंच. अरे काय वाटतं का एवढा टाइम लावता का? अंघोळ झाली आमची. जी गाडी समजला. मम्मी कुठे इथलं सोडून गेली ना, माझ्या गाडीला हात नाही लावायचा, माझ्या गाडीला हात नाही लावायचा. हे आली का? पाऊस पाऊस पाऊस, माझ्या गाडीला हात नाही लावायचा. तो ओवीचा बाबू आहे का काय? कोणी पण बोलेल काय आहे, पोर कुठे आलाय, पोर कुठे आलाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की. मग जावा घरी. हाय करा, हाय करा, ओवी हाय करा. कोणी कोणी चला फिरायला मग. मला माझा मेकअप उतरला वाटतं का? आता फिर हो. तू सिक्युरिटीला काय बोलते? काय? किसको काटा? किसको काटा? शुक्लू काटा. हैप्पी बर्थडे, हैप्पी जर्नी, हैप्पी जर्नी.
आता आम्ही इथे फूड मॉलला थांबलोय, काहीतरी जेवू मस्त वगैरे. हॅपी बर्थडे. चला काहीतरी खाऊन घेऊयात, त्यानंतर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. इथे सर्व बसले. ओवी तुला काय मागवलंय? फ्रेंच फ्राईज. हे भाव काय ते मोबाईल मध्ये बिझी नुसती. ये आजकालची ना ही अशी पोरा नुसती मोबाईल मध्ये बिझी. तुझा पोराचा लॅपटॉपच घेऊन येईल. माझा अजून लगीन बाकी आहे. थांब हा योगू, आजकालची पोरा तुझा पोराचा लॅपटॉपच घेऊन येईल डायरेक्ट. माझा अजून लगीन बाकी आहे. जेवायला चालू केलं जगलवी. थोडा थोडा जेवा, जास्त नका जेवू, नाही तर उलट्या कर सर. पाऊस पडतोय आणि आपण आलो ना इंदापूरच्या इथपर्यंत आलोय. तिथं जरा वॉशरूम बिशरूमला जाऊन आलो, फ्रेश बिश झालो आणि CNG भरायला थांबले. CNG भरून झाली मग आपण निघूयात पुढे. अजून तरी 1-1.5 तास लागेल इथून, पण बघू. मामीला नवीन डान्स काढले शोधून. यार बिला चेल का रे करा आता चेल कुठे गेला? मस्त वेगळी पाऊस पडतोय, सुंदर असं वातावरण. तिथं काहीच नव्हतं. फोंडी फोंडी काय पाऊस पडते का केवढा? गाणं बोल ना. तुला समजताय का? हॅलो बोल. मी तुला बघतोय. सर्वांनी मंडपामध्ये उपस्थित राहावे. जेवणाची वेळ झालेली आहे, पाहुण्यांनी जेवून घ्यावे. कोणताही पाहुणा जेवल्याशिवाय घरी जाऊ नये, समजले? पाहुणे मंडळी जेवायला या मंडपामध्ये, समजलं? शेवटची पंगत आहे, त्यानंतर भाजी भेटणार नाही, डाली सोबत काढलं लागेल. दाल भात लोणचा होईल. मग बोलू नका, मग पापड संपायला आलेत. गुलाबजाम संपल्यावर घर मालकाची जिम्मेदारी राहणार नाही, आपापला गलास घेऊन जा. दाल भात लोणचा कोण नाही कोणचा. बघू शकता आम्ही झालेत. आम्हाला किती वाजले आता मोबाईल मध्ये बघू दे जरा. 7 वाजलेत आणि बाहेरचं काहीच दिसत नाही, एवढा पाऊस आहे इथे तुम्हाला सांगू. आणि आता आम्ही घाट चढायला चालू करतोय. समोरचं काही दिसत नाही, बट जाऊयात हळूहळू. एन्जॉय तर करायचेच आहे आपल्याला. हॅपी बर्थडे टू यू. जिंगालाला हो. चलो बाय बाय. बघू शकता पूर्ण घाटामध्ये धुका झाले. आम्ही हळूहळू गाडी चाललोय. गाड्या वरून पण येत आहेत, दिसत नाही पण मज्जा पण येते तेवढीच. आता वरती गेल्यानंतर तिकडे बघूयात कसा व्ह्यू आहे. पाऊस तर थांबलाय. जर फिरायला भेटलं तर आम्ही आजच मार्केटमध्ये फिरूया. बघू. हे बघा झोपा काढताना
तुका एवढा आवडला की नाही झोप यायला. बघू शकतो किती धुक्क आहे काहीच दिसत नाही समोर. वा पूर्ण धुक्क आणि गाडीची पूर्ण काहीच दिसत नाही. थंडी पण वाजते खूप. वा काहीच नाही दिसत आहे. हॅलो दिसते. स्लोच गाडी आपली काय. सो मगासपासून अर्धा तास झाला आम्हाला मॅपवरती 8च मिनिटं दाखवत आहेत. आता कुठं नेटवर्क आलाय. आता आपलं हॉटेल आहे अजून नाही जवळ आले. किती किलोमीटर बाकी आहे. सरळच आहे. नाही सरळच आहे. आणि आम्ही आता मेन मार्केटमध्ये पोहोचलोय. बघूयात आता किती टाइम लागतं. आता तर मन गेलं. आता डायरेक्ट जाऊन जेवणार आहे न झोपणार आहेत. एक आपला सरेंडर व्यक्ती झालेला आहे इथं. धडाधड का जाम मजा करणार होती पण इथं उलट्या करून मजा केली तिने. जाम धुक्का खाल्ला तिने. आवाज बंद झाला डायरेक्ट. खूप कंट्रोल केलं मी माहिती का. सलाम वालेकुम. कापरा भरलेला. सलाम वालेकुम भाईजान कैसे हो. वालेकुम सलाम जय श्रीराम. आणि अशा प्रकारे हिरकणी गार्डन आणि आमचं हॉटेल कुठे आहे काय माहिती. आता आम्ही काय करू. आमचं कुठला तो लेक होता. कुठला लेक होता. इथं तर आपण पोहोचलो हॉटेलला आणि लाईट गेले आल्या. आणि बघू शकता आपली सुंदर अशी गोमाता आपल्या हॉटेलच्या बाहेरच आहे. तिला भूक लागली. आपण थोडं लाईट आल्यानंतर तिला आपण जेवायला बसू ना तेव्हा आपण तिला देऊयात भाकर वगैरे. आणि तिकडे आपली गाडी लागली रोड क्रॉस करून. आपण पोहोचलो इथे आता हॉटेलमध्ये. बाकीचे सर्व फ्रेश होत आहेत. आणि त्या हॉटेलमध्ये मस्त व्ह्यू आहे. मस्त थंडी पण वाजते. आणि सांगायचं ना आमच्या इथून तो इथे म्हणजे जवळच लेक आहे तो वेना लेक म्हणून आहे. तिथे उद्या आपण बोटिंग पण करायला जाणार आहे. ते पण दाखवू. थोड्या वेळाने जेवून घेऊयात. पहिला तर भूक लागली जाम. आणि रस्ता असा होता की काय दिसत पण नव्हतं. तर आता बघूयात थोडं जेवून घेऊयात नंतर मी तुमच्याशी बोलतो. आपण ऑलरेडी सकाळीच ऑर्डर दिलेली इकडे फोन करून की कोलंबीचा मस्तपैकी रस्सा आणि सुरमई फ्राय ना. सुरमई फ्राय आणि भाकरी वगैरे भात वगैरे ते इथे रेडीमेड भेटेलच. पहिलाच ऑर्डर ठेवून ठेवली म्हणजे टेन्शन नाही. आता ऑर्डर येईल आपली मस्तपैकी आपण जेवण घेऊ. ही हावरी लोणचा खाते. लोणचा हे बघ लोणचा खाते. काय वाटतं का तुला. हां हे होवी फोवी काय वाटतं का. के ओव्हर ॲक्टिंग फक्त ओव्हर ॲक्टिंग करते तिला. बस एवढंच येतं आहे आपल्याला. आता मस्तपैकी सुरमई फ्राय आलेली आहे. अजूनही कोलंबी यायची बाकी आहे. मस्तपैकी थोडी खाऊन घेऊयात. चौथर आले मस्तपैकी वास येतं. आणि आलेला आहे मस्तपैकी कोलंबीचा रस्सा. बघू शकता कशी कोलंबी आहे मस्तपैकी. घ्या मस्तपैकी जेवण वगैरे झाले. आता आता आम्ही खाली जातो. जरा झोपतो. पुढेच फिरायचा प्लॅन नाही. आणि मागे ते ओवीच्या बाबू आहे त्याच्यासोबत फोटो काढायचं चालू आहे सर्वांचा. सो गाईज आम्ही आता मस्तपैकी जेवून बिवून आलो रूममध्ये. आणि आत्ता मस्तपैकी झोपणार. सगळ्यांची हालत खराब आहे. सो कोणीही कुठे जाणार नाही आहे. सो आम्ही आता झोपणार. सो कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. उद्या काहीतरी युनिक सर्व तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवू महाबळेश्वरमध्ये काय काय आहे. सो बघा आणि एन्जॉय करा. बाय बाय. गुड नाईट.